वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी होत असल्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर अनेक वेळेला ठामपणे उपस्थित केलाय. अशातच आता उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर नगर पंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आला. आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळाल्यानं त्यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केली. या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. केवळ एक मतदान पडलं आणि त्याच्यामुळे शंका उपस्थित केली जाते. तुम्हाला फक्त एकच मतदान पडलं कसं? अक्षरशः असं झालं की आमच्या घरात जरा सेन्सिटिव्ह एक विषय झाला होता, म्हणून प्रचाराला वेळ काही भेटला नाही. आम्ही ते नसल्यामुळं आता आमच्या घरातले 4 मतदान होते. अक्षरशः तिथं गेल्यानंतर 4 मतदार हे कन्फर्म पडलेले आहेत. आणि घरात काल मतमोजणी झाल्यानंतर घरच्या लोकांनी शंका घेतली, एक मत जसं आलं एकच मत पडलं, तर घरचे म्हटले की आम्ही दिलेले 4 मतं आहे, मग ते गेले कुठं? आता 2 मतं अशी मित्रांनी अशी टोटल मला 5 मतं तरी हे कन्फर्म पडलेली आहे. फार ते सगळे म्हणतात ते, मग हे बाकीचे, त्यामुळं माझी त्या EVM मशीनवरती शंका आहे. यामुळं आम्ही हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करणार आहे यासाठी की ही बाकीची आमची 3-4 मतं आहे ती चोरीला गेलीत. ते कसं काय गेलीत त्याचे तरी एक घरचे सगळे म्हणतात. वोट चोरीचा मुद्दा खरं तर राहुल गांधींनी अनेकदा समोर आणला आणि मंचर नगर पंचायतीमध्ये असाच एक किस्सा समोर येताना दिसतोय. आता ते या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करतायत. मात्र EVMच्या बाबतीतली ही शंका कशी काय उत्पन्न होते तुम्हाला? म्हणजे आता ही तुमची लोक म्हणतायत की आम्हीच मतदान केले, ते चोरीला गेले. इतर अजून काही EVMच्या बाबतीत गडबडी इथे झाल्यात असं वाटते का? वाटते असं बरेच एका याच्यात झाले. आता लोकांनी म्हणजे एक 15-20 मतदान पडलं असतं आपल्याला, तर आपण समजलं असतं का लोकांनी नाकारलेले आहेत, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आपल्या घरचं मतदान आहे, जे हक्काचं मतदान आहे, घरचं फॅमिलीत राहणारे मतदान आहे, तेच मतदान झालेले आहे. अक्षरशः आम्ही समोर करून म्हणजे झालेले आतमध्ये केलेले. घरचे ते म्हणतात ते आम्ही आपल्या पोरालाच केलं, दुसऱ्याला नाही. मग हे मतदान गेलं कुठं? बाकीची 4 मतं गेली कुठं? याच्यावर आम्हाला शंका आहे. ह्या प्रभागामधून तुमचं मतदान होतं ना, आणि ते तरी मतदान तुम्ही केले का? हो, माझं नव्हतं, घरच्यांचं होतं. माझं मतदान ऑलरेडी 13 नंबरला होता प्रभाग क्रमांक. म्हणजे एक मतदान कोणाचं? एक मतदान. आता तेच म्हणते ना मी, 5 मतं आहे, त्याच्यातली एक मतदान पडले, मग बाकीची 4 मतं गेली पुढं. तर अशा प्रकारे एकच जर मतदान मला पडलं असेल तर कुठेतरी शंका घ्यायला वाव आहे. आणि या बाबतीत आता सलीम इनामदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. EVMच्या बाबतीत वारंवार आरोप होत आहेत आणि ते पुन्हा एकदा या नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुठेतरी डोकं वर काढताना दिसत आहेत. अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे.